हॅलो नमस्कार. तर माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर हे बघा, आता संध्याकाळचे 7 वाजले. आज माझा पूर्ण दिवस आहे ना हे लाडक्या बहीण योजनेमध्ये गेला. तर आता तुम्हाला काय सांगू, आज दोनदा एवढं लांब मी जाऊन येऊन अंगणवाडी परत हे सगळं फिरले, पण माझं काही काम झालं नाही. का तर बघा, माझे सगळे कागदपत्रे व्यवस्थित आहे आणि ओके होते, पण एकच हे झालं म्हणजे त्याच्यामध्ये गोंधळ, की माझे आधार कार्ड जे आहे ना, मी आधार कार्डवर माझा मोबाईल नंबर कोणता होता हेच माझ्या लक्षात नाही. आता हे किती वर्ष झालं मी मोबाईल आपलं ते ओळखपत्र माझं खूप जुनं आहे पूर्वीचं, माझ्यात काही लक्षातच नाही की मी नेमकं कोणता नंबर त्याला दिला होता, माझ्याकडे तो फोन होता की नाही हे सुद्धा माझ्या ध्यानात नाही. तर मग ते एवढं भरायला घेतलेला बघा, नंबर लावलेला. ते म्हणले हे तुमचं ओळख, कारण मेन म्हणजे तेच आहे मोबाईल नंबर, त्याच्यावरच सगळं ते हे जातं OTP वगैरे. ते म्हणले जरी तुमचं केलं ते हा नंबर आहे तुमच्याच घरातला असणार आहे म्हणले, पण तुमच्या लक्षातच नाही ना. तर ते काय म्हणले, हा नंबर जर तुम्ही दिला तर ती OTP त्याच्यावर जाईल, मग काय उपयोग. मग आता माझा नंबर तर आपला हा मोबाईल, आता जे मी व्हिडिओ वगैरे करते तोच नंबर आहे. मग आता ते म्हणले ह्याला ते मोबाईल ह्या आधार कार्डवर ते लिंक करून घ्या. तर आता मी ते ह्याला लिंक करून घेणार आहे. तोपर्यंत राहिली योजना तर करणार, फॉर्म भरणार, नाही तर मग काही जाऊ दे. मग काय तर म्हणलं, तर तुम्ही पण असं आपली आधार कार्डाची वगैरे व्यवस्थित त्याला मोबाईलवर लिंक करून द्या. पण आम्हाला माहीत नाही म्हणून हे असे आमचं पुढं असे गोंधळ होतात. तर जाऊ द्या, मग आता झालं. आता काही मी ते करणार नाही. आता हे माझी जी कामं आहेत आधार कार्डाचे नंबर वगैरे हे बँकेत जाऊन व्यवस्थित मी सगळं करून घेणार आहे. तर आता मी खूप सकाळपासून तेच माझं लई डोकं पण दुखायला लागलं, आणि दोनदा एवढ्या लांब फेऱ्या मारून त्यात लाईट पण किती बारं गेली, खूप त्रास झाला. आता म्हणलं राहू द्या, आता काही ह्याचं करायचंच नाही योजनेचं काही, कारण हे कधी कामं होणार आहे, काही लवकर होणार आहे का लिंक वगैरे, त्याला 4-5 दिवस लागतो. तर बघू, झालं तर बघू. तर तुमचं पण असे झालं असेल व्यवस्थित सगळे कागदपत्र, तर तुम्हाला सगळ्यांना ह्याचा लाभ भेटो. तर मी आता माझा व्हिडिओ इथंच थांबवते. बाय.